नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या विशेष आणि सविस्तर आर्थिक बुलेटिनमध्ये. पैसा पुराण. अर्थव्यवस्था म्हणजे फक्त शेअर बाजारातील हिरवे लाल आकडे नाहीत. अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या घरातील महिन्याचं बजेट, पेट्रोल भरताना वाढलेलं बिल, सोनं खरेदी करताना वाढलेला खर्च, रोजगारांच्या संधी, व्यापारातील बदल आणि सामान्य माणसाच्या खिशावर होणारा त्याचा थेट परिणाम. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील सोन्याच्या बाजारात क्रांती घडवणारी इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट म्हणजेच EGR, देशभरात गगनाला भिडलेले सोनं आणि चांदी यांचे दर, परदेशातील भारतीयांनी पाठवलेला पैशाचा विक्रमी आकडा, अमेरिका इराण तणावामुळे वाढलेले तेलाचे दर आणि जागतिक संकेतामुळे घसरलेला भारतीय शेअर बाजार. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीपासून. भारतातील सोन्याच्या बाजारात आता मोठा बदल घडताना दिसत आहे. शतकानुशतकं भारतीय कुटुंबांमध्ये सोन्याला फक्त दागिना किंवा परंपरा म्हणून नाही तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिलं जातं. लग्न समारंभ असो, सणवार असो किंवा भविष्याची बचत, भारतीयांच्या भावविश्वात सोन्याला विशेष स्थान आहे. मात्र आता हेच सोनं अधिक आधुनिक आणि डिजिटल स्वरूपात लोकांसमोर येत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट म्हणजेच EGR ही नवीन प्रणाली सुरू केली आहे. ही सुविधा भारतातील सोन्याच्या गुंतवणुकीचा चेहरा मोहरा बदलणारी आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर EGR म्हणजे डिजिटल स्वरूपात असलेलं तुमचं सोनं. तुम्ही प्रत्यक्ष सोनं घरी न आणता त्याचं डिजिटल मालकी हक्क प्रमाणपत्र खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्ही जितकं EGR खरेदी कराल तितकंच प्रत्यक्ष सोनं सुरक्षित वॉल्टमध्ये तुमच्या नावावरून साठवलं जाईल. यामुळे सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरक्षा. आजही अनेक कुटुंब घरात सोनं ठेवतात. चोरीची भीती, लॉकरचा खर्च, शुद्धतेचा प्रश्न हे सगळे धोके कायम असतात. पण EGR मध्ये या सगळ्या चिंतांपासून मुक्तता मिळते. विशेष म्हणजे EGR हे शेअर्सप्रमाणे डीमॅट खात्यात ठेवता येतं. जसं आपण शेअर बाजारातून शेअर खरेदी करतो तसंच EGR ची ही खरेदी आणि विक्री करता येते. यामुळे सोन्याची गुंतवणूक अधिक लिक्विड म्हणजे सहज पैशात रूपांतरित होणारी बनणार आहे. गुंतवणूकदारांना अचानक पैशाची गरज पडली तर ते बाजारात EGR विकू शकतात आणि लगेच रक्कम मिळवू शकतात. पारंपरिक सोनं विकताना जेवढी प्रक्रिया आणि तपासणी लागते ती इथे लागणार नाही. NSE अलीकडेच 1 किलो सोन्याच्या यशस्वी डीमॅट रूपांतर करून या व्यवस्थेची अधिकृत सुरुवात केली आहे. ही घटना भारतीय कमोडिटी बाजारासाठी एक मोठा टप्पा मानला जातो. EGRचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पारदर्शकता. भारतामध्ये अनेकदा सोन्याच्या शुद्धतेवरून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर येतात. 22 कॅरेट सांगून कमी दर्जाचं सोनं देणं, वजनात तफावत करणं किंवा बनावट हॉलमार्क अशा अनेक तक्रारी वर्षानुवर्ष येत असतात. मात्र EGRमुळे फक्त प्रमाणित नाही तर शुद्ध सोन्याचा स्वीकार केला जाणार आहे. यामुळे ग्राहकांचा विश्वास हा देखील वाढणार आहे. तज्ज्ञांच्या मते या प्रणालीमुळे देशभरात सोन्याचे दर अधिक प्रमाणबद्ध होऊ शकतात. आज वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे दर हे थोडेफार वेगळे असतात. पण EGRमुळे एक देश एक दर ही संकल्पना अधिक मजबूत होऊ शकते. विशेषतः तरुण गुंतवणूकदार आणि डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देणारी नवी पिढी या सुविधेकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे. कारण त्यांना दागिन्यांपेक्षा स्मार्ट गुंतवणूक अधिक महत्त्वाची वाटते. भारतातील गुंतवणुकीच्या पद्धती झपाट्याने बदलत आहे. पूर्वी बँकेत पैसे ठेवणे ही सुरक्षित गुंतवणूक मानली जायची. नंतर म्युच्युअल फंड, शेअर बाजार, SIP हे लोकप्रिय झालं आणि आता सोन्याची गुंतवणूक ही देखील डिजिटल होत आहे. पुढील काही वर्षात EGR भारतीय सोन्याच्या बाजाराला अधिक आधुनिक, सुरक्षित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवू शकते. आता सोन्याबद्दल बोलायचं झालं तर देशभरात सोनं आणि चांदी यांच्या दरांनी सध्या अक्षरशः उच्चांक गाठले आहेत आणि यामुळे सामान्य ग्राहकांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांच्या चिंता या वाढल्या आहेत. देशातील प्रमुख सराफा बाजारामध्ये पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील तेजी, डॉलर्समधील चढउतार आणि वाढलेले भूराजकीय तणाव यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा कल हा वाढला आहे. या सर्व कारणांमुळे सोनं आणि चांदी यांच्या किमती सातत्याने वाढत आहे. 8 मे रोजी जाहीर झालेल्या ताज्या दरांनुसार दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅमसाठी 1,53,160 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,40,410 रुपये इतका आहे. मुंबई, पुणे, कोलकाता, बेंगलुरूमध्ये सोन्याचे दर प्रचंड वाढले आहे. या शहरांमध्ये 24 कॅरेट सोनं हे 1,53,000 रुपयांच्या पुढे व्यवहार करत आहे. तर चेन्नईमध्ये सोन्याने सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,53,840 रुपये इतका पोहोचला आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याच्या या वाढत्या किमतीमुळे अनेक कुटुंबांचं बजेट कोलमडताना दिसत आहे. पूर्वी 10 ग्रॅम सोनं घेणारे ग्राहक आता 20 ते 25 ग्रॅमवर आले आहेत. अनेक जण सोन्याऐवजी हलक्या वजनाचे दागिने किंवा डिजिटल गोल्डचा पर्याय निवडताना दिसत आहे. फक्त सोनच नाही तर चांदीच्या दरात देखील विक्रमी वाढ ही झाली आहे. आज चांदीचा दर हा प्रति किलो तब्बल 2,70,100 रुपयांवर पोहोचला आहे. काही महिन्यापूर्वी चांदीने 4 लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा चांदीकडे आकर्षित होत आहे.
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता वाढल्यामुळे लोक शेअर बाजारातून पैसे काढून सोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड हा दर $4,734 प्रति अंशच्या पुढे गेला आहे, तर स्पॉट सिल्वर $81 प्रति अंशच्या पुढे पोहोचला आहे. अमेरिकेतील व्याजदर धोरण, जागतिक तणाव, चलनवाढ आणि डॉलरमधील अस्थिरता या सगळ्यांचा परिणाम थेट मौल्यवान धातूंवर होताना दिसत आहे. MCX बाजारात देखील सोनं आणि चांदी यांची तेजी कायम आहे. जून 2026 गोल्ड कॉन्ट्रॅक्ट $1,52,715 व्यवहार करत आहे, तर जुलै सिल्वर कॉन्ट्रॅक्ट $2,55,000 पुढे गेला आहे. सोनं वाढलं की लोक म्हणतात सुरक्षित गुंतवणूक, पण त्याचवेळी सामान्य कुटुंबांच्या खिशावर त्याचा मोठा ताण येतो. विशेषतः भारतीय संस्कृतीमध्ये लग्नांमध्ये सोन्याचं महत्त्व मोठं असल्यामुळे या वाढलेल्या किमती अनेकांसाठी चिंता बनल्या आहेत. आता आर्थिक शक्तीबद्दल बोलायचं झालं तर भारतासाठी आणखी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी पुन्हा एकदा भारताला जगात अव्वल स्थान मिळवून दिलं आहे. 2024 परदेशस्थ भारतीयांनी भारतात तब्बल $137 अब्ज पेक्षा अधिक रक्कम पाठवली आहे. यामुळे भारत पुन्हा एकदा सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश हा ठरला आहे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक स्थलांतर अहवालात ही माहिती समोर आली आहे. तर मित्रांनो, रेमिटन्स म्हणजे काय? तर परदेशात राहणारे भारतीय आपल्या कुटुंबियांना गुंतवणुकीसाठी किंवा इतर गरजांसाठी भारतात जो पैसा पाठवतात त्यांना रेमिटन्स असे म्हटलं जातं. आज जगभरात भारतीय आपली मेहनत, कौशल्य, बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठं स्थान निर्माण करत आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UAE, सौदी अरेबिया, ब्रिटन, जर्मनी अशा अनेक देशांमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. सध्या भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांची संख्या जवळपास 1,90,00,000 इतकी असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा $100 अब्ज टप्पा पार करणारा जगातील एकमेव देश हा भारत ठरला आहे. 2010 भारताला सुमारे $53 अब्ज रेमिटन्स मिळत होतं. 2015 ती $78 वर गेली. 2020 $83 अब्ज आणि आता 2024 हा आकडा थेट $137 अब्ज इतका पोहोचला आहे. ही वाढ भारताच्या जागतिक आर्थिक ताकदीचं मोठं उदाहरण मानलं जातं. ग्रामीण भागातील लाखो कुटुंब आज परदेशातून येणाऱ्या पैशावर अवलंबून आहेत. या पैशातून घरं बांधली जातात, मुलाचं शिक्षण केलं जातं, व्यवसाय सुरू होतात आणि आरोग्याच्या गरजा देखील पूर्ण होतात. विशेषतः केरळ, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये रेमिटन्सचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अमेरिका ही जगातील सर्वाधिक रक्कम पाठवणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. यानंतर सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनी यांचा क्रमांक लागतो. भारताकडे येणाऱ्या रेमिटन्समध्ये गल्फ देशांचा मोठा वाटा आहे, कारण लाखो भारतीय कामगार येथे बांधकाम, तेल, उद्योग, सेवा क्षेत्र आणि इतर क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. दरम्यान भारतीय विद्यार्थ्यांचं परदेशात जाण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. सध्या 6 लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहे. हे विद्यार्थी भविष्यात जागतिक स्तरावर मोठ्या पदावर काम करू शकतात आणि त्यामुळे भारताची आर्थिक ताकद आणखी वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते भारतीय डायस्पोराची ताकद देखील आणखी वाढत आहे. भारतासाठी सॉफ्ट पॉवर संबंध आर्थिक शक्तीचं देखील मोठं साधन बनत आहे. आता जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या मोठ्या घडामोडी या पाहूया. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे संपूर्ण जगातील तेल बाजार हादरला आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक गंभीर होत चालल्याने कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $102 पुढे गेली आहे, तर अमेरिकन WTI क्रूड जवळपास $98 इतकं पोहोचलं आहे. एका दिवसात WTI क्रूडमध्ये जवळपास 3% वाढ ही नोंदवली गेली. या तणावाचं सर्वात मोठं कारण म्हणजे होर्मुझ समुद्रधुनी परिसरातील अस्थिरता. जगातील जवळपास 20% कच्चे तेल वाहतूक या मार्गातून केली जाते. दररोज सुमारे 2 कोटी बॅरल तेल या मार्गातून जगभर पाठवलं जातं. म्हणूनच हा संघर्ष वाढला तर संपूर्ण जगाच्या तेल पुरवठ्यावर परिणाम हा होऊ शकतो. गेल्या आठवड्याभरात ब्रेंट क्रूडच्या किमतीमध्ये जवळपास $8 वाढ ही झाली आहे आणि तज्ज्ञांच्या मते परिस्थिती आणखी चिघळल्यास तेलाचा दर हा $110 ते $115 पर्यंत जाऊ शकतो. याचा सर्वाधिक फटका भारतासारख्या देशांना बसू शकतो, कारण भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85% तेल हे आयात करतो. तेल महागलं की त्याचा परिणाम फक्त पेट्रोल डिझेलवर होत नाही, तर वाहतूक खर्च वाढतो, उद्योगाचा खर्च वाढतो, महागाई वाढते आणि अखेर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येतो. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे आधीच $100 पुढे आहेत. जर तेलाच्या किमती आणखी वाढल्या तर अन्नधान्य, भाजीपाला, प्रवास आणि दैनंदिन वस्तूंचे दर देखील वाढू शकतात. दरम्यान या तणावाचा परिणाम जागतिक शेअर बाजारावर देखील दिसून आला. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहे, डॉलर मजबूत होत आहे आणि सोन्याच्या किमती देखील वाढत आहे. जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्था याचं नातं किती घट्ट आहे हे या घडामोडीतून स्पष्टपणे दिसून येतं. आणि आता या परिणामाची झलक भारतीय शेअर बाजारातही दिसत आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत, वाढलेले तेलाचे दर
आणि अमेरिकन तसेच आशियाई बाजारातील घसरण या सगळ्यांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. आज सकाळच्या सत्रात BSE सेन्सेक्स तब्बल 400 अंकांनी घसरला, तर निफ्टी 50 देखील 24,200च्या आसपास व्यवहार करत आहे. बाजार उघडण्यापूर्वीच गिफ्ट निफ्टीमध्ये कमजोरी दिसली, त्यामुळे बाजार कमकुवत होईल असा संकेत आधीच मिळाला होता. विशेषतः बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री ही आज दिसून आली. HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि बजाज फायनान्स यासारख्या दिग्गज बँकांच्या शेअर्समध्ये हा दबाव पाहायला मिळाला. मात्र दुसरीकडे काही IT आणि मिड कॅप शेअर्समध्ये खरेदी ही दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीसारख्या काही मोठ्या शेअर्सने बाजाराला आधार देण्याचा प्रयत्न केला. विश्लेषकांच्या मते सध्या बाजारात सावध भूमिका घेणं हे गरजेचं आहे, कारण जागतिक तणाव, तेल दर आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री हे 3 मोठे घटक बाजारावर दबाव टाकत आहे. निफ्टीसाठी 24,200 हा महत्त्वाचा सपोर्ट मानला जात आहे. तो तुटल्यास आणखी घसरण ही होऊ शकते, तर 24,400च्या वर स्थिरता मिळाल्यास बाजार पुन्हा एकदा तेजीकडे वळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहिलं डिजिटल होत चाललेला सोन्याचा बाजार, गगनाला भिडलेले सोनं आणि चांदी यांचे दर, परदेशातील भारतीयांनी पाठवलेला विक्रमी पैसा, अमेरिका इराण तणावामुळे वाढलेले तेलाचे दर आणि जागतिक घडामोडीमुळे दबावाखाली आलेला भारतीय शेअर बाजार. या सर्व घडामोडी वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्या एकमेकांशी थेट संबंधित आहे. तेल महागलं तर महागाई वाढते आणि महागाई वाढलं की सोनं वाढतं. सोनं वाढलं की ग्राहकांचा खर्च बदलतो आणि या सगळ्यांचा परिणाम शेअर बाजारापासून सामान्य माणसांच्या खिशापर्यंत पोहोचतो. आणि म्हणूनच अर्थव्यवस्था समजून घेणं हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. आजचं पैसा पुराण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही नवीन आणि आर्थिक घडामोडी पुन्हा घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.